युवक कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत रमाकांत म्हात्रे के माध्यम से 8 से 9 फरवरी तक दीघा से नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालय तक क्रांति हक मोर्चा पैदल निकालेंगे। युवक कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत रमाकांत म्हात्रे के माध्यम से विष्णुदास भावे में 13 अक्टूबर को परिवर्तन सभा आयोजित की गई थी। इसमें नागरिकों के सवालों और समस्याओं को जानने के लिए अभी तक 33 चौक सभाएं हो चुकी हैं। काही तरीकर नवी मुंबई कर टैग के साथ नवी मुंबई शहर में नागरिकों को स्वास्थ्य समस्याओं का सामना करना पड़ रहा है, साथ ही आम जनता के जीवन के साथ खिलवाड़ हो रहा है और अन्य स्वास्थ्य सुविधाएं नवी मुंबई करों को बिल्कुल भी उपलब्ध नहीं है। वाशी, नवी मुंबई, एरोली, नेरुल, बेलापुर, नवी मुंबई महानगर पालिका के अस्पतालों में गंभीर चोटों और पुरानी बीमारियों का इलाज नहीं किया जाता है। सभी प्रकार के रक्त प्रशिक्षण और MRI सुविधा उपलब्ध नहीं है। बाईपास सर्जरी इत्यादि सुविधा नहीं मिल पा रही है, ऐसा अनिकेत म्हात्रे का कहना है। इसी को लेकर युवक कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत रमाकांत म्हात्रे ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि इसका सुधार करने के लिए नवी मुंबई करों के हक के लिए ऐतिहासिक मोर्चा निकालेंगे और लोगों को न्याय दिलाने की बात कही है। नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने 13 ऑक्टोबर रोजी जी आहे वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आम्ही काहीतरी कर नवी मुंबईकर ही लोकचळवळ सुरू केली होती आणि या लोकचळवळीच्या माध्यमातून जवळपास 3 ते 4 महिन्यांमध्ये आम्ही 33 चौकसभा पार पाडल्या आणि या चौकसभेच्या माध्यमातून नवी मुंबई शहरातील अनेक नागरिकांनी जे आहेत त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबतीत जे आहे आमच्याकडे तक्रारी त्यांनी आम्हाला दिल्या। त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहित असेल की आरोग्याच्या व्यवस्थेच्या बाबतीत जे आहे नागरिकांमध्ये खूप मोठा असंतोष आहे। आपल्याला माहित असेल की वाशी, ऐरोली, नेरुल आणि बेलापूर या ठिकाणी जे अद्यावत असं खर्च करून हॉस्पिटल्स बांधले, परंतु हवी तशी सुविधा त्या ठिकाणी जे आहे ती हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही। हॉस्पिटलमध्ये बघायला वाशी येथील मुख्यालय जे आपलं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सर्व प्रकारचे ब्लड टेस्ट होत नाही। त्या ठिकाणी कुठलं मोठा आजार असेल तर त्या व्यक्तीला जे आहे मुंबईला त्या ठिकाणी जे आहे सोमया, सायन किंवा KM हॉस्पिटलला पाठवलं जातं। अशा त्याचसोबत जे आहे फोर्टिस सोबत महानगरपालिकेने आपली स्वतःची जी वास्तू आहे ती भाडेतत्त्वावर दिलेली आहे आणि भाडेतत्त्वावर देत असताना 10% बेड जे आहेत ते सामान्य नवी मुंबईकरांना त्या ठिकाणी मोफत देण्याचं करारामध्ये नमूद केलेलं आहे, परंतु जे दुर्दैवाने फोर्टिस रुग्णालयाकडून जे आहे हे बेड जे आहे ते दिले जात नाही। अशा तक्रारी ज्या आहेत आरोग्याच्या बाबतीत आपल्याला नवी मुंबईकरांनी मांडल्या। त्याचसोबत आपल्या माहिती असेल की आपल्या शहरामध्ये जवळपास 23 नागरी आरोग्य केंद्र आहेत, परंतु हे नागरी आरोग्य केंद्र जे आहेत ते दुपारी 2-3 वाजले का हे बंद होऊन जातात। पण आपली प्रामुख्याने जे आहे आरोग्याच्या बाबतीत ज्या सन्माननीय आयुक्तांना आपण भेटलो आणि त्यांना निवेदन दिलं की कुठेतरी ह्या सर्व प्रकारचे जे ब्लड टेस्ट असतील, MRI त्या ठिकाणी झालं पाहिजेत। त्यानंतर आपले जे 23 नागरी आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी 24 तास OPD सुरू झाली पाहिजे। अशा पद्धतीची मागणी आरोग्याच्या बाबतीत जी आहे आम्ही सन्माननीय आयुक्तांना जी आहे ती केलेली आहे। त्यासोबत पाण्याच्या बाबतीत देखील अनेक समस्या नागरिकांनी आमच्यासमोर मांडल्या। आपल्याला माहित असेल 450 MLD पाणी पुरवठा मोरबे धरणातून होतो आणि 65 MLD जो आहे पाणी बारवी धरणातून होतो, परंतु अनेक भागांमध्ये जे आहे तो पाणी जो आहे पुरवठा व्यवस्थित होत नाही आजही। त्या संदर्भात देखील आपण आयुक्तांना एक निवेदन दिलेलं आहे। शिक्षण विभागाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या जिथे महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या ठिकाणी आज अकॅडमिक इयर संपत आला तरीसुद्धा विद्यार्थ्यांना जे आहे ते गणवेश आणि बॅग्स जे आहेत ते अजूनपर्यंत मिळाले नाही आहेत। तर ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन जे आहे आपण सन्माननीय आयुक्तांना 19 तारखेला जे आहे जानेवारीच्या भेटलो होतो आणि निवेदन दिलं होतं आणि त्यांना आवाहन केलं होतं की आपण या 8 ते 10 दिवसात जे आहे या समस्यांवर कुठेतरी तोडगा काढावा आणि त्यांना त्या ठिकाणी जे आहे पाण्याच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा मग इतर शैक्षणिक बाबतीत असेल कुठेतरी त्या समस्या सोडाव्या असं त्यांना निवेदन दिलं होतं। त्याच अनुषंगाने आम्ही 31 जानेवारीला वाशी येथील मुख्यालयाजवळ जे आहे हॉस्पिटलजवळ आम्ही स्वाक्षरी मोहीम देखील घेतली होती आणि जवळपास 750हून अधिक नागरिकांनी जे आहे स्वाक्षरी मोहीममध्ये सहभाग घेतला आणि प्रशासनाला जाग यावी यासाठीच लोकांचा आवाज पोहोचवण्याचं काम आम्ही केलं होतं, परंतु आजपर्यंत जे आहे आयुक्तांनी कुठल्याच पद्धतीचा तोडगा यावर काढलेला नाही आहे आणि म्हणूनच येत्या 8-9 तारखेला जे आहे नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहे दीघा ते बेलापूर या ठिकाणी जे आहे आम्ही क्रांती हक्क मोर्चा जो आहे पदयात्रेच्या माध्यमातून जो आहे काढणार आहोत। 2 दिवस हा मोर्चा काढण्याचं कारण काय? एका दिवसात होऊ शकत नाही। बघा आपण बघाल तर 8 तारखेला आपण हा मोर्चा सुरू करतोय आणि लोकांना कुठेतरी जागृत व्हावं पुन्हा आणि लोकांना आमच्यासोबत इतर नवी मुंबई शहरातील नागरिकांना सोबत घेऊन प्रशासनापर्यंत आवाज त्यांचा पोहोचावा यासाठी जे आहे पदयात्रेच्या रूपामध्ये आपण हे
क्रांती हक्क मोर्चा काढतो आहे. आणि आपण इतिहासात बघाल तर जिथे जेव्हा पदयात्रा निघालेल्या आहेत तेव्हा नवीन क्रांती जी आहे त्या ठिकाणी घडलेली आहे. आणि म्हणूनच नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे क्रांती हक्क मोर्चा आम्ही काढत आहोत. या मोर्चातून ही जर प्रशासनाला जाग आली नाही तर पुढचा पाऊल काय आहे? नाही, मला विश्वास आहे की या मोर्चातून जो आहे निश्चितच प्रशासनाला जाग येईल. कारण आम्ही ज्या गोष्टींची मागणी केलेली आहे ती प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आहेत, होणाऱ्या गोष्टी आहेत. या ब्लड टेस्टसारखी होणारी गोष्ट आहे, MRI सुविधा आपण देऊ शकतो, फोर्टीसोबतचा करार रद्द होऊ शकतो, अशा या होणाऱ्या गोष्टी आहेत. पाण्याच्या बाबतीत झालं, मोरबे धरणामध्ये आजही पाण्याचा साठा मुबलक आहे. ह्या सगळ्या ज्या आहेत होणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून आम्हाला विश्वास आहे की मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला निश्चितच जाग येईल. मोर्चा हा सकाळी ठीक 8 तारखेला दिघा येथून जो आहे मुकुंद कंपनीच्या माध्यमातून तिथून निघेल. त्यानंतर ऐरोली सेक्टर 4, सेक्टर 5 सहकार बाजार, त्यानंतर मग गोठवलीचं साल्वीनगर असेल, त्यानंतर मग घनसोलीचं चौक असेल, त्यानंतर घनसोली डीमार्ट, घनसोली दर्गा, त्याच्यानंतर दुपारचं जे हॉल्ट असणार आहे ते आम्ही शेतकरी समाज मंदिर कोपरखेरण्याचं त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. 3 तासाचा तो ब्रेक असेल. त्याच्यानंतर 3:30-4 वाजता आम्ही पुन्हा जे आहेत महानगरपालिकेच्या दिशेने निघणार आहोत. कोपरखेरणा मार्गे वाशी, त्याच्यानंतर तुर्भे आणि मग सानपाड्याच्या दत्त मंदिरात जे आहे आम्ही राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे रात्रीची 8 तारखेची. मग 9 तारखेला जे आहे सकाळी पुन्हा आम्ही 6 वाजता चालत निघणार आहोत आणि मग सानपाडा, जुईनगर, नेरूल, सीवूड्स मार्गे जे आहे ते आम्ही महानगरपालिकेच्या दिशेने सकाळी 10-10:30 पर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहोत.